नमस्कार. आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून हा दिवस साजरा होतो. हा दिवस ज्यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होतो ते मराठीतील श्रेष्ठ साहित्यकार, कवी, लेखक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो. नेमकी मराठीची आजची स्थिती काय, कुसुमाग्रजांचं या मराठी साहित्यात काय योगदान आहे, या सर्वांवर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर सुनीता सांगोले मॅडम. सांगोले मॅडम ह्या दयानंद कला महाविद्यालयात मराठी विभागाच्या प्राध्यापिका आहेत आणि त्यांची 4-5 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. मराठीवर आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. सुनीता मॅडम, आजच्या दिवशी आपलं भारत सत्तामध्ये खूप खूप स्वागत आहे. जसं की उल्लेख झाला की आज कुसुमाग्रजांचा जो जन्मदिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज म्हणजे मराठीतले आद्य साहित्यिक असं म्हणता येईल. नेमकं त्यांचं मराठीतील योगदान तुम्ही काय सांगाल? कुसुमाग्रज या नावाने आपण ज्या कवींना ओळखतो तेच कवी म्हणजे सुप्रसिद्ध नाटककार वि वा शिरवाडकर. कुसुमाग्रज यांच्या दिनविशेष आपण राजभाषा दिन म्हणून का साजरा करतो? साहित्यामध्ये या प्रतिभावंताचं योगदान इतक्या मोठ्या प्रमाणावरती आहे. एकही वाङ्मय प्रकार असा जवळपास सुटलेला नाही आहे. कुसुमाग्रजां नावाने त्यांनी कविता लेखन केलेलं आहे, वि वा शिरवाडकर नावाने नाट्यलेखन केलेलं आहे. याशिवाय कादंबरी, कथा, ललित वाङ्मय आणि समीक्षात्मक लेखनसुद्धा कुसुमाग्रजांनी केलेलं आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेची जर आपण चण पाहिली तर ती इतकी मनाला स्पर्शून जाणारी आहे की कविता म्हटल्याबरोबर हृदयाला ती स्पर्श होते. इतकंच नाही तर त्यांच्या काव्यमय या संवादांच्यामुळे नाटकंसुद्धा मनाला भिडून जाणारी आहेत. वेगवेगळे वाङ्मय प्रकार. आता अलीकडेच निघालेला नटसम्राट तुम्हाला आठवत असेल, तो चित्रपट त्यांच्याच नाटकावरती बेतलेला हा चित्रपट. अतिशय गाजलेलं नटसम्राट हे नाटक. हा केवळ त्या काळापुरतं हे नाटक नाही, कित्येक काळापर्यंत या नाटकातले प्रश्न राहणारच आहेत आणि हे नाटक इतकं मनाला भावणारं आहे. अजरामर कलाकृती, अक्षर कलाकृती म्हणता येईल अशा प्रकारे ते नाटक जाऊन पोहोचलेलं आहे. आणि प्रत्येकाचा प्रश्न, मग कुसुमाग्रजांच्या कविता असो किंवा नाटक असो, मला एक गोष्ट जाणवलेली आहे की अगदी सहजता आणि प्रतिभासंपन्न ओजस्वी शैलीमुळे काय होतं की हे साहित्य प्रत्येकाला आपलं वाटतं. वाचक किंवा अपवाचक याच्याकडे वळतो, साहित्याकडे वळतो की जेव्हा त्याला आपलं काहीतरी वाटतं तेव्हा नाळ जुळली पाहिजे. आणि ती नाळ जुळण्यासाठी कुसुमाग्रजांचं साहित्य हे अतिशय उत्तम साहित्य आहे. आणि त्यांचं जे योगदान आहे मराठी साहित्याला, त्यानुसार मला वाटतं की त्यांचा जन्मदिन हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करायला काहीच हरकत नाही आणि ते होतो आहे याचा आनंद आहे. आता जसं की उल्लेख झाला की कुसुमाग्रजांचं साहित्य जे आहे वाईड रेंज आहे. प्रत्येक प्रकारच्या साहित्य प्रकारात त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे. नेमकं या साहित्यात प्रकारामध्ये तुमचा आवडीचा पार्ट कुठला आहे? तसं तर कुसुमाग्रजांसारख्या प्रतिभावंताचं सगळंच साहित्य आवडण्यासारखं आहे. तरीही त्यातल्या त्यात नाटक आणि कविता हे 2 प्रांत मला त्यांच्या अधिक भावलेले आहेत. अथेल्लोसारखं नाटक असेल, वीज म्हणाली धरतीला असेल, नटसम्राट तर आहेच आहे. असे नाटकं जी की मनावरती आजही कायम प्रेक्षकांच्या विराजमान झालेली आहेत. आणि कवितांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुसुमाग्रजांची जी कविता म्हणजे नव्या पिढीला तर तरुणांना प्रेरणा देणारी कविता आहे. अगदी ओजस्वी शैलीमध्ये लिहिलेल्या कविता आहेत. एक थोडंसं उदाहरण देते. कणा नावाची त्यांची कविता आहे की जी हात ठेवून फक्त लढ म्हणा. कणा नावाची जी कविता आहे की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. खूप काही सांगून जाते ही कविता की ओळखलत का सर मला म्हणून तो विद्यार्थी येतो. काय अप्रतिम नाट्यपूर्ण अशा प्रकारची, म्हणजे समोर ते नाट्य आपल्या उभं राहतं आणि तो प्रसंग जशाच तसा जिवंत होतो त्या कवितेमधून आणि अंगावरती रोमांच आल्याशिवाय राहत नाहीत अशा प्रकारची कविता. अशा कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्या मनाला खूप भावतात. आणि म्हणून मला कविता तर कुसुमाग्रजांची म्हणजे अगदी मनी मानसी ती मुरलेलीच आहे. माझ्याच नव्हे तर मराठी सगळ्याच लोकांच्या तसं होत असावं असं. एखाद्या आवडलेल्या कवितेचं कडू आमच्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी म्हणाल का? हेच कविता मला खरं तर खूप आवडलेली आहे, ओळखलत का सर मला. आणि त्या कवितेच्या संदर्भाने मला असं म्हणावं वाटतं. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी.
सांगतो की काय काय झालं वगैरे, पूर्ण कविता न म्हणता. की गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. काय ऱ्हास झाला असेल, कळलं असेल. शेवटी गुरुजी असतात, त्यांना वाटतं की बा आपला विद्यार्थी एवढ्या संकटातून आपल्यापर्यंत पोचलेला आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पहा काय शिकवते ही कविता. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला. पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. क्या बात. मला सांगा, या कवितेमध्ये केवढी प्रेरणा मिळते, उर्मी मिळते की कोणाकडून काहीतरी मला हवं नाही आहे, माझ्यात ती धमक माझ्या गुरुने निर्माण केलेली आहे असा तो अभिमान त्या ठिकाणी व्यक्त होतो. आणि एक जिवंत चित्रण त्यामध्ये पकडलेलं आहे की ती कविता मला मनापासून खूप आवडलेली आहे. किंबहुना मी असं म्हणेन की ही कविता वाचत ऐकतच आम्ही मोठे झालो आणि त्याच्यावरतीच. मॅडम, हे तुमचीच नाही आहे, म्हणजे आमच्या पिढीतल्या पण लोकांसाठी ही कविता म्हणजे एक प्रेरणादायी कविता आहे. अगदी. आजही कुठेही तुम्हाला स्टेटसमध्ये पण हे सगळं पाहायला मिळतं. हो अगदी. एकूणच मॅडम, हा सगळा झाला हा दिन का साजरा केला जातो वगैरे सगळा विषय झालेला आहे. तुम्ही पण 4-5 पुस्तकं लिहिलेली आहेत. एकूण मराठी भाषेच्या आजच्या स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय परिस्थिती आहे आजची? जर परिस्थिती पाहिली तर सगळ्याच भाषांच्या बाबतीत आणि विशेषतः मराठी भाषेच्या बाबतीत आज आपण बोलूया. भाषेचा जो वापर आहे तो खूप विविधांगी स्वरूपाचा झालेला आहे. विविधांगी म्हणजे कसा की एकाच वेळी आपल्याला बोलायचंही असतं, ऐकायचंही असतं, आकलन करून घ्यायचं असतं, सृजनात्मक म्हणजे कविता वगैरे अशा प्रकारची निर्मिती करायची असते. प्रसारमाध्यमांचा हा काळ आहे, प्रसारमाध्यमांच्यासाठीची भाषा तुम्हाला विकसित करायची असते. याशिवाय आणखी व्यवसायाच्या संधी म्हणून जर आपण पाहिलं तर खूप अंगांनी भाषेचा विकास होणं आणि भाषा आपल्याला अवलंब करणं भाषेचा गरजेचा वाटतो. आणि मग त्यानुसार भाषेची आजची जी स्थिती आहे ती स्थिती विकसित स्वरूपामध्ये दिसते. विकसनशील तर आहेच, विकसित पण आहे. का तर ह्या सगळी आव्हानं मराठी भाषेनं पेललेली आहेत. मराठी माणूस किंवा मराठी भाषा बोलणारा व्यक्ती अशा कुठल्याही जगामध्ये कधी कमी पडताना मला दिसलेला नाही. त्याच्याकडे ते कौशल्य आहे. जाहिरातीचं युग आहे. जाहिरातीमध्ये बघा तुम्ही, मराठी भाषेचा तंतोतंत तिच्या सगळ्या लवचिकतेनुसार, म्हणजे कधी छोटासा विनोद तुमच्या गालावर खळी मारून जातो, कधी एखादी गंभीर गोष्ट मनाला स्पर्शून जाते, आपल्या डोळ्यात पाणी उभं राहतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला ही सौंदर्य दिसतं, तिची लवचिकता दिसते, तिची क्षमता दिसते, निर्मितीशीलता दिसते. आणि हे सगळ्या अंगांनी मराठी भाषा आपल्याला आत्मसात होणं आणि तशा पद्धतीनं विविधांगी तिचा उपयोग करता येणं हे आव्हान आजच्या मराठीसमोर आहे. आणि त्या दृष्टीने विद्यापीठाचे अभ्यासक्रम असतील, शालेय अभ्यासक्रम असतील. डिजिटलायझेशनचा मराठी भाषेवर काय परिणाम पडतोय, कारण जग जवळ आल्याचं आपण बोलतोय. हां, तर डिजिटलायझेशनचा असा परिणाम झालेला आहे. आताच तुम्ही डिजिटलायझेशन शब्द वापरलाय, मी पण तो शब्द वापरलाय. मध्येच कुठेतरी तंत्रज्ञानाशी निगडीत एखादा इंग्रजी शब्द माझ्या तोंडी येतो, सहज येतो. तर या काळामध्ये तंत्रज्ञान जसं जसं येत गेलेलं आहे आणि जग मोठं होत गेलेलं आहे म्हणण्यापेक्षा जग जवळ येत गेलेलं आहे. आणि मग जवळ आलेल्या जगाला आपण जेव्हा स्वीकारतो, स्वाभाविक आहे त्याच्याशी निगडीत असलेले शब्द, ती परिभाषा, त्या भाषा आपल्यामध्ये येणं म्हणजे अगदी अपरिहार्य आहे. भाषेमध्ये सरमिसळ होणं, भाषा सरमिसळ होऊन ती लवचिक असते, सगळी आव्हानं पचवते, म्हणून भाषा टिकून राहत असते. आणि मराठी भाषेच्या बाबतीत बोलायचं असेल तर यादव काळापासूनचाही जरी कालखंड तुम्ही डोळ्यासमोर आला, यादव काळ आहे, बहामनी काळ आहे, शिवकाळ आहे, या प्रत्येक काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची आक्रमणं मराठीवरती झालेली आहेत. तरीही मराठी टिकून आहे ना. का टिकून आहे तर लवचिकता आहे. आणि आज तंत्रज्ञानाच्या काळामध्ये या तंत्रज्ञानाशी निगडीत अशा प्रकारच्या शब्दांचा भडीमार होणं, तिच्यानुसार भाषेचा लवचिक वापर करणं, जसं पूर्वी लांब लचक डौलदार मोठी मोठी वाक्य बोलणं हे खूप पांडित्य प्रदर्शनाचं किंवा अगदी छान समजलं जायचं. पण आजचा काळ कसा आहे, तुम्ही म्हणालात ना या प्रसारमाध्यमाच्या युगामध्ये तुम्हाला काय वाटतं, तर आता कसं आहे, छोट्या छोट्या बोलीमध्ये, छोट्या छोट्या वाक्यांच्या मध्ये
तुमचं म्हणणं इतरांच्यापर्यंत पोचेल, समजेल, या शैलीमध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे. हे तिच्या समोरची आजची स्थिती आहे, आव्हान आहे आणि ते आव्हान आहे. करणं आणि गरजेचं आहे. ते मराठीनं स्वीकारलेलं आहे आणि ती त्याप्रमाणे तयार पण झालेली आहे. आणि नकळतपणे मग थोडासा इतर भाषांचा प्रभाव, परिणाम, एखादा इंग्रजीचा शब्द, एखादं वाक्य, एखादी म्हण, उच्चारांमध्ये काही गोष्टी, किंवा रोजच्या संवादामध्ये सुद्धा एखादी गोष्ट जसं आपण वापरतो, कसं असेल भाषेमध्ये लवचिकता अशी असते की त्याला तोच समर्पक शब्द कदाचित दुसऱ्या भाषेमध्ये पर्यायी शब्द देऊन मिळत नसतो. तंतोतंत तोच आशय जर तुम्हाला सांगायचा असेल, तीच अर्थछटा, जसं जल, जीवन, पाणी असे जरी पाण्याला शब्द असले तरी तुम्ही एखादा शब्द त्याच्यातले त्याच्या अर्थछटा निवडता ना, आणि त्या अर्थछटेसाठी तुम्हाला तोच शब्द बरोबर वाटतो. तसंच परभाषेतला एखादा शब्द आपण स्वीकारतो कारण त्याची ती अर्थछटा आपल्याला आवडलेली असते. म्हणून हे बदल झालेले आहेत मराठीमध्ये या युगामध्ये. आत्ता असं बोललं जातं की इंग्रजी भाषेचं आक्रमण होतं आहे आणि मराठी लुप्त वगैरे होते की काय, अशी एक ओरड जनरली पाहायला मिळते. आणि दुसरीकडं इंग्रजी शाळांचा प्रभाव वाढतो आहे, तर मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस घटताना दिसते. या सगळ्या गोष्टींकडं तुम्ही कसं बघताय? खरंच मराठीला या सगळ्यांमुळे धोका निर्माण झाला आहे का? मध्यंतरी महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर सगळ्या पाट्या मराठीत लागल्या पाहिजेत जेणेकरून भाषा जिवंत राहील, असं काही प्रकार झालेला आपण पाहिलेला आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? खरंच ह्यांचा धोका वाटतोय का भाषेला? आता आपण जी परंपरा सांगितलेली आहे, या प्रत्येक काळामध्ये मराठीसमोर आव्हान होतं टिकण्याचं. टिकण्याचं म्हणण्यापेक्षा ती एवढी सक्षम आहे की या छोट्या छोट्या आक्रमणांनी ती नष्टच होऊ शकलेली नाहीये. तो तर काळ असा होता की राजा जसा बोलेल तसंच प्रजेला वागण्याचा तो कालखंड होता. त्या काळामध्ये राजाची भाषा अगदी सक्तीनं प्रजेला अवलंबावी लागायची. तरीही मराठीचा ऱ्हास होऊ शकलेला नाही. उलट त्या काळामध्ये जे साहित्य निर्माण झालं, ज्या साहित्याचा गोडवा किंवा त्याच काळामध्ये निर्माण झालेली ज्ञानेश्वरी आज आपल्यासमोर आदर्श आहे, आपल्याला ते शिकवते. कितीतरी ग्रंथ आहेत की अक्षर वाङ्मय ठरलेले आहेत, पसायदान जगभर सगळ्या जाऊन पोचलेले, एकेका शब्दाला त्याचा जो अर्थ दडलेला आहे त्याचा. हे का घडलं? आक्रमणं तेव्हाही होती, परंतु मराठीचा जो गोडवा आहे, तिच्यामध्ये जे सामर्थ्य आहे, त्याच्यामुळे ती टिकून राहिली नव्हे तर ती विकसित सुद्धा होत गेलेली आहे. मग आजच्या काळामध्ये सुद्धा इंग्रजीचा इतका बाऊ करण्याचं कारण मला वाटत नाही, किंवा कोणत्याही भाषेचं संक्रमण आणि त्याच्यामुळे होणारं सरमिसळ शब्दांची, जसं की आता आपण बोलताना एखादा तरी इंग्रजी शब्द कधीतरी आपल्या तोंडी येतो, पण मला वाटतं याच्यामुळे भाषेचा ऱ्हास वगैरे होत नसतो. आणि इंग्रजी शाळांचा मुद्दा तुम्ही काढला, तो खरं तर कळीचाच मुद्दा आहे, त्याच्यावरचं एक वेगळंच व्याख्यान पण होऊ शकेल, पण आपण त्याच्याकडे फार न जाता पण माझं एक मत त्याच्याविषयीचं मी मांडू इच्छिते. वयाच्या 14 वर्षापर्यंत मूल अनेक भाषा एकाच वेळी शिकू शकतं, एवढी क्षमता लहान मुलाची असते. हा मी म्हणते म्हणून नाही, प्रयोगाअंती भाषा वैज्ञानिकांनी दिलेला हा सिद्धांत आहे. 14 वर्षापर्यंत. मग मला वाटतं आजच्या काळामध्ये, स्पर्धेच्या काळामध्ये गतिमानतेनं मुलांना जर पुढे जायचं असेल, एका वेळी अनेक भाषा त्याने का आत्मसात करू नयेत? केलंच पाहिजे. आणि तो जेव्हा अनेक भाषा आत्मसात करेल, स्वाभाविक मराठी भाषा, मराठी संस्कृतीनं तो जाणार आहे ना पुढे. तो व्यक्त कोणत्याही भाषेतून होऊ द्या हो, पण आपली संस्कृती, आपली भाषा याचा संस्कार त्या ठिकाणी उमटल्याशिवाय राहत नाही. आणि स्वाभिमान प्रत्येकाला आपल्या आपल्या मातृभाषेचा असतो. आणि त्याच्यामुळे या गोष्टींच्यामुळे किंवा इंग्रजी शाळेत टाकल्यामुळे मराठीचा ऱ्हास होतो, या मताशी मी काही सहमत नाही आहे. आता तुम्ही प्राध्यापिका पण आहात, साधारण 2 दशकांपेक्षा अधिकचा काळ तुमचा मराठी भाषा शिकवण्यात गेलेला आहे. एक तक्रार हल्ली अशी होते की आजकालची पोरं वाचत नाहीत किंवा उदासीन आहेत, विशेषतः मराठीबद्दल. कितपत तथ्य वाटतं आपल्याला याच्यामध्ये? हां, वाचनाकडे माझं मत त्याबद्दल मात्र मी थोडीशी हे झालेली आहे, सहमत झालेली आहे की तंत्रज्ञानाच्या या कालखंडामध्ये कसं होतं की सगळ्या गोष्टी दृश्यश्राव्य माध्यमामध्येच आपण पाहिल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या कुटुंबातून मुलांमध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला मिळतं की मुलं काय करतात की चला दिसतं आपल्याला तेच पाहूया आपण. नटसम्राट पाहायला गेल्याचं मी एक छोटासा किस्सा अगदी वेळ न घेता सांगते. हौसेने खूप नाटक मी पाहिलेलं होतं, अतिशय सुंदर नाटक मी पाहिलेलं होतं. श्रीराम लागूंनी केलेली भूमिका मी पाहिलेली होती. नाटक वाचलेलं तर असणं स्वाभाविकच गोष्ट आहे, पण चित्रपट जेव्हा लागला तेव्हा पाहूया आपण चित्रपट म्हणून मी गेले. माझ्याच मागच्या बाजूला एक तरुण अशा मुलं मुलींचं एक टोळकं बसलेलं होतं. मी खुश झाले, बाबा चला
तरुणाईमध्ये सुद्धा या नाटकाची एवढी क्रेज आहे आणि मुलं येतात ते बघायला. पण एक वाईट गोष्ट बघायला मिळाली की संवाद सुरू झाले की प्रतिसंवाद इकडून यायचा आणि ते प्रतिसंवाद एवढे क्षुल्लक दर्जाचे होते. अरे अभिरुची जतन करा, सेन्स ऑफ ह्युमर असलाच पाहिजे. अभिरुचीचं जतन करून वाचन करून जेव्हा तुम्ही असा प्रतिसंवाद देता ना त्याची मजा और असते. ती तरुणाईने ओळखण्यासाठी वाचन करणं खूप महत्त्वाचं आहे. केलं पाहिजे, तेही घडलं पाहिजे. प्रतिसंवाद होऊ नये असं माझं बिलकुल मत नाही आहे, पण ते त्या दर्जाचं व्हावं. तुम्ही जर अशा पद्धतीनं जर केलात तुमची पातळी त्या ठिकाणी खालवायला लागते आणि ती गोष्ट वाईट वाटली मला त्या दिवशी की ते ज्या प्रकारचा प्रतिसंवाद चाललेला होता तो नीट नव्हता. याचं कारण म्हणजे वाचनाचा अभाव. चांगले संवाद, चांगले शब्द, मराठीमध्ये असे काही शब्द आहेत की त्यांचे अर्थ खूप सुंदर, अगदी अप्रतिम, जे की आपल्याला वापरल्यानंतर त्याचा लहेजा कळतो. आता शब्द समजा लहेजा आला, कुठल्या भाषेतला आहे हे महत्व नाही, त्या लहेजा शब्दाचा जो अर्थ आहे त्याची उकल करून बघा तुम्ही, इतका सुंदर तुम्हाला त्याचा अर्थ कळतो. कोणतीही गोष्ट घ्या, देवासमोर आपण हात जोडतो त्याला कितीतरी शब्द आहेत आपल्याकडे, एकमेकांना आपण अभिवादन करतो त्याच्यासाठी कितीतरी शब्द आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण तरीही एखादा शब्द वापरल्यानंतर तो काळजाला भिडतो. असं का घडतं? हा विचार केव्हा कळतो? जेव्हा वाचन असेल, भाषेकडे आपण जेव्हा वाचन करतो ना तेव्हा आपल्याला कळतं की या शब्दांच्या मध्ये सामर्थ्य आहे. शब्दांचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला कळतात. एवढंच नाही, साहित्यामध्ये तर खूप मोठा अनुभव दडलेला असतो आणि हा अनुभव वाचनाशिवाय पोचू शकत नाही. तल्लीन होऊन वाचलं पाहिजे. एकरूप जेव्हा वाचनाशी आपण होतो तेव्हा त्यातला आनंद आपल्याला कळायला लागतो. नाईलाजानं म्हणावं लागतं की आजच्या पिढीला या माध्यमांच्यामुळं काय झालं, माध्यम वाईट आहे असा अर्थ नाही, त्याचा विधायक आणि योग्य वापर जर आपण केला तर ते खूप चांगली गोष्ट आहे. का चांगली गोष्ट आहे? PDF स्वरूपामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना आता तिथं. आपण बघू नये असं माझं म्हणणं नाही, आपण काय आणि कुठे पाहतो, कशावरती लक्ष केंद्रित करतो हे महत्त्वाचं आहे. तिथे PDF स्वरूपामध्ये जे येतात कथा, कादंबऱ्या, कविता वगैरे ते पण तुम्ही वाचल्या पाहिजेत. त्याचा वाईट असा परिणाम झाला, वाचन नसल्यामुळे अर्धवट वाचतात आणि कुठेतरी काहीतरी फिरत गेलेली पोस्ट असते, तिच्यामध्ये मूळ जो कंटेंट आहे तो इतका बदललेला असतो. मूळ संहिता नसतेच, ती संहितेत बदल होऊन काहीतरी पुढे गेलेलं असतं आणि या माध्यमांच्या वरती जेव्हा वाचलं जातं तेव्हा ते फिरून फिरून कुठून तरी आलेलं आणि अगदी सामान्य दर्जाचं आपल्या हाती पडलेलं असतं. त्याच्यावरती जर आपण समाधान मानायला लागलो तर आपला काहीच विकास होणार नाही. माणूस अभिरुची केव्हा संपन्न होते? जसजसे आपण वाचत जातो त्याच्यामध्ये विचार करायला लागतो. कारण वाचनाने केवळ ती गोष्ट तेवढं ज्ञान होतं असं नाही, सगळेच सामंजस्य, परिपक्वता यायला लागते तुमच्यात. हळूहळू त्या गोष्टीकडे बघण्याची भूमिका कळते, तुमचा कल बदलतो, त्या अनुषंगाने आणखी वाचावंसं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी घडत जातात. पण ही वाचनाभिरुची अलीकडे थोडी मंदावलेली दिसते. ग्रंथालयामध्ये जर गेलं तर वाचन कक्षामध्ये विद्यार्थी फार कमी दिसतात. आता महाविद्यालयात असल्यामुळे ती गोष्ट फार नजरेस पडते माझ्या. तिथं महाविद्यालयामध्ये जर अशी स्थिती असेल तर जी बाहेरची जी ग्रंथालयं आहेत तिथे तर ह्या गोष्टी होतातच की कमी लोक तिथे दिसतात, असलं तरी नोंद कमी असते. म्हणजे आमच्या काळामध्ये लहानपणी म्हणजे अशी माध्यमं फारशी नव्हती, TV वगैरे होता, पण TV वरती जास्त केंद्रित होण्यापेक्षा सुद्धा एखादी कादंबरी हातात घेतली तर मी कधी फडशा पाडेन असं वाटायचं, वाचावशी वाटायची. अमुक लेखक आपण वाचलाच पाहिजे. वपू काळे एक एक गोष्ट आम्ही वाचत गेलेलो आहे छोट्या छोट्या कोर्समध्ये. आता आम्हाला तिथं काही राम वाटत नाही कारण ते वपू काळे मुळात वाचलेलं आहे ना. तर त्या अशा गोष्टी घडतात. वाचन म्हणजे मला तर मी म्हणेन नव्या पिढीसाठी मला एक सांगावं वाटतं या निमित्तानं, तुम्ही आता सगळ्यांपर्यंत पोहोचणारच आहात तर, किंवा वाचन हे एक संस्कार जरी आजपर्यंत आपण केला नाही, थोड्या मोठ्या वयापर्यंत आपण आलो तरी एक गोष्ट करावी, काहीतरी दिसा माझे वाचावे. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे काही ना काही वाचलं पाहिजे, अखंडी वाचतच राहिलं पाहिजे. मग काय वाचाल तुम्ही? ज्याला जे आवडतं त्यांनी ते वाचावं. वर्तमानपत्र रोजचं कोणी वाचतं, कोणी दिवाळीचे अंक वाचतं, कोणी मासिकं वाचतं, अभिरुचीनुसार कोणाला जादूच्या कथा आवडतील. काहीही जे वाटतं ते आधी वाचावं. वाचताच तुमची अभिरुची बनत जाते. डेव्हलप होते. नेमकं काय वाचायचं तुम्हालाच कळतं.
आजच्या दिवशी एक मला आणखी सांगायचं आहे की प्रत्येकाने एक वाचून बघा की पसायदान काय आहे बा पसायदानामध्ये. नटसम्राट लोक काय डोक्यावरती घेतात वाचलंही पाहिजे. कुसुमाग्रजांच्या कोणत्याही कविता वाचा तुम्ही, करंदीकरांच्या कविता वाचा, कोणाच्याही वाचा. साहित्यिक आणि भाषा हे काय आहे, एक असं मिश्रण आहे की तुमची भाषा विकसित करण्यासाठी हे साहित्य गरजेचं आहे. आणि म्हणून या निमित्तानं एक वसा जर आपण घेतला की माझ्या भाषेमध्ये मी सुंदर रीतीनं अभिव्यक्त होईन, कारण तिच्यामध्ये त्या सर्व क्षमता आहेत. आणि त्या क्षमता करण्यासाठी 4 कौशल्य आहेत मराठी भाषेची: वाचन, श्रवण आणि मनन, लेखन आणि संभाषण. हे 4ही कौशल्य जर तुम्ही आत्मसात करू शकलात तर तुमच्या इतकं प्रभावीपणे याला सामोरं जाणं कोणालाही शक्य होणार नाही. अच्छा, असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम. या होत्या सांगोले मॅडम. सांगोले मॅडमनी मराठी भाषा, मराठी भाषेचं सौंदर्य, हा दिन का साजरा केला जातो, या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबतच आजच्या तरुणाईंना काही कानमंत्र पण दिलेले आहेत. असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत राहणार आहोत. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. It's a 6. कहाँ? यहाँ सिर्फ 6 मिनट्स में इंडोर पोल्यूशन के छक्के छुड़ा दिए मेरे फिलिप्स एयर प्यूरिफायर ने. इट क्लीन्स 99.97% एयरबोर्न पोल्यूटेंट्स in just 6 minutes. Innovation in you.